नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. 2 घटिका असा तमाशा झाला. तोपर्यंत कामदेव श्री शिवांच्या जवळ पोहोचला. त्यांना पाहून कामदेव चपापला तेव्हा संपूर्ण जग पूर्वीप्रमाणे स्थिर झाले. ज्याप्रमाणे नशा उतरताच दारुडे लोक शांत होतात, त्याप्रमाणे सर्व जीव शांत झाले. अजिंक्य व अनाकलनीय अशा भगवान रुद्रांना पाहून कामदेव भ्याला. त्याला परत फिरण्याची लाज वाटत होती आणि काही करताही येत नव्हते. शेवटी त्याने मरायचे ठरवून एक उपाय योजला. त्याने लगेच सुंदर ऋतुराज वसंत प्रकट केला. फुललेल्या वृक्षांचा रांगा शोभून दिसू लागल्या. वने, उपवने, विहिरी, तलाव आणि सर्व दिशांचे प्रदेश रमणीय दिसू लागले. जिकडे तिकडे जणू प्रेम उसळू लागले. ते पाहून मेलेल्या मनांमध्येही कामदेव जागा झाला. मेलेल्या मनातही कामदेव जागा झाला. वनांचे सौंदर्य तर सांगण्यापलीकडचे होते. कामरूपी अग्नीचा सच्चा मित्र शीतल मंद सुगंधित पवन वाहू लागला. सरोवरात पुष्कळ कमळे उमलली व त्यावर भ्रमरसमूह मधुर माझ्या मनाला समाधान मिळण्यासाठी राजहंस, कोकिळा आणि पोपट हे मधुर बोल बोलू लागले आणि अप्सरा गात गात नाचू लागल्या. कामदेवाने आपल्या सर्व सेनेसह कोट्यावधी कळा दाखवूनही तो हरला, कारण श्री शिवांची अढळ समाधी भंग पावली नाही. तेव्हा कामदेव संतापला. त्याने आम्रवृक्षाची एक सुंदर फांदी पाहिली आणि मनात चिडलेला मदन तिच्यावर चढला. त्याने पुष्पधनुष्यावर आपले 5ही बाण चढविले आणि मोठ्या त्वेषाने लक्ष पाहून मनुष्य आकर्ण ताणले आणि कामदेवाने तीक्ष्ण बाण सोडले. ते शिवांच्या हृदयाला लागले. त्यांची समाधी भंगली आणि ते जागे झाले. शिवांचे मन प्रक्षुब्ध झाले. त्यांनी डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले. आंब्याच्या पानात दडलेल्या कामदेवाला पाहून त्यांना अतिशय क्रोध आला. त्यामुळे त्रैलोक्याचा थरकाप उडाला. तेव्हा शिवांनी तिसरा नेत्र उघडला आणि त्यांना पाहताच कामदेव भस्म होऊन गेला. जगामध्ये मोठा हाहाकार उडाला. देव घाबरून गेले तर दैत्य आनंदित झाले. भोगी लोक कामसुखाची आठवण करीत काळजीत पडले आणि साधक योगी यांचा मार्ग निष्कंटक झाला. योगी लोक निर्भय झाले, परंतु कामदेवाची पत्नी रती ही पतीची दशा ऐकून मूर्छित झाली. ती आक्रोश करीत करुणा भाकीत भगवान शिवांच्या जवळ गेली. अत्यंत प्रेमाने अनेक प्रकारे विनंती करीत हात जोडून ती समोर उभी राहिली. त्या अलबेलला पाहून आशुतोष कृपाळू शिव सांत्वन करीत बोलले, हे रती, यापुढे तुझ्या पतीचे नाव अनंग होईल. तो शरीराविना सर्वांना व्यापून टाकेल. आता तू आपल्या पतीच्या भेटीविषयी ऐक. जेव्हा पृथ्वीचा प्रचंड भार हरण करण्यासाठी यदुवंशात श्रीकृष्णांचा अवतारी होईल, तेव्हा तुझा पती श्रीकृष्णांचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल. हे माझे वचन असत्य होणार नाही. शिवांचे वचन ऐकून रती निघून गेली. आता दुसरी कथा विस्ताराने वर्णन करून सांगतो. ब्रह्मादी देवांनी ही वार्ता ऐकली तेव्हा ते वैकुंठाला गेले. नंतर तेथून विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यासह सर्व देव कृपासागर शिवांच्याकडे गेले. त्या सर्वांनी श्री शिवांची वेगवेगळी स्तुती केली. तेव्हा शशीभूषण शिव प्रसन्न झाले. कृपासागर शिव म्हणाले, हे देवांनो, बोला, तुम्ही कशासाठी आला आहात? ब्रह्मदेव म्हणाले, हे प्रभू, तुम्ही अंतर्यामी आहात, तरीही हे स्वामी, भक्तिपूर्वक मी विनंती करतो. हे भगवान शंकर, आपल्या डोळ्यांनी तुमचा विवाह पाहावा अशी खूप इच्छा सर्व देवांच्या मनात आहे. हे कामदेवाचे मद नष्ट करणारे प्रभू, सर्वजणांना असा उत्सव डोळे भरून पाहता यावा असे काहीतरी करा. हे कृपासागरा, कामदेवाला भस्म करून रतीला वरदान दिले ते फारच चांगले झाले. हे नाथा, श्रेष्ठ स्वामींचा असा सहज स्वभावच असतो की ते प्रथम शासन करतात आणि नंतर कृपा करतात. पार्वतीने अपार तप केलेले आहे, तेव्हा आता तिचा अंगीकार करा. ब्रह्मदेवांची ही प्रार्थना ऐकून आणि प्रभू रामचंद्रांची वाणी स्मरण करून शिवांनी प्रसन्नतेने म्हटले की ठीक आहे. मग देवांनी नगारे वाजविले आणि फुलांचा वर्षाव करीत ते म्हणू लागले, विजय असो, देवादिदेवांचा विजय असो. योग्य वेळ साधून सप्तर्षी आले आणि ब्रह्मदेवांनी लगेच त्यांना हिमालयाच्या घरी पाठवले. सप्तर्षी प्रथम पार्वतीकडे गेले आणि तिची थट्टा करीत म्हणाले, नारदांच्या उपदेशामुळे तेव्हा तू आमचे म्हणणे ऐकले नाहीस. आता मात्र तुझी प्रतिज्ञा खोटी ठरली, कारण महादेवांनी कामदेवाला भस्म करून टाकले. हे ऐकून पार्वतीने थट्टेने हसत म्हणाली, हे ज्ञानी मुनीश्वरांनो, छान बोललात. शिवांनी कामदेवाला आता जाळून टाकले. म्हणजे आत्तापर्यंत ते विकारयुक्त कामी होते असे तुम्हाला वाटले ना?
परंतु मला माहीत आहे की श्री शिव हे नेहमी योगी, अजन्मा, अनिंद्य, कामरहित व भोगहीन आहेत आणि मी शिवांना असे समजून काया वाचा मनाने प्रेमपूर्वक त्यांची उपासना केली आहे. तेव्हा हे मुनीश्वरांनो ऐका, हे ते कृपानिधान भगवान शंकर माझी प्रतिज्ञा खरी करतील. तुम्ही म्हणता की शिवांनी कामदेवाला भस्म करून टाकले, परंतु तेच तुमचे थोर अज्ञान आहे. महाराज, अग्नीचा असा स्वभावच आहे की हिम त्याच्याजवळ जाऊ शकत नाही आणि जर गेलेच तर ते नष्ट होते. महेश आणि मन्मथ यांचा संबंध असाच आहे. पार्वतीचे हे बोलणे ऐकून व तिचे प्रेम आणि विश्वास पाहून सप्तर्षी मनातून खुश झाले. ते भवानीला वंदन करून निघाले आणि हिमवानाकडे गेले. आजच्यासाठी धन्यवाद.